आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर संजय पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी एरुबजा होमिओपॅथी हर्बल फार्माचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आज या ठिकाणी रेसर उद्घाटन केलं। आपल्याला माहीत असते की ह्या ज्या औषधी बनवण्याचं काम आहे अतिशय किचकट आणि कठीण असं हे काम आहे, पण त्यांनी मोठ्या हिमतीनं या ग्रामीण भागामध्ये हे युनिट या ठिकाणी उभं केलं आणि खऱ्या अर्थानं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। कौतुक यासाठी की एक बहुजन कुटुंबातून आलेली व्यक्ती 28 वर्ष डॉक्टरी सेवा देत असताना त्यांच्या मनानं घेतलेली ती भरारी की आपण डॉक्टरकी तर करतोय, पण डॉक्टरकीसाठी औषधं जी आपण वापरतो ती सुद्धा खात्रीची आणि आपण स्वनिर्मित केलेली असावी, म्हणून मला वाटते त्यांच्या मनामध्ये हे युनिट उभं करण्याची कल्पना आली असावी। आज ती असतील, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी सगळे त्यांच्या या व्यवसायामध्ये किंवा या युनिटमध्ये सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। आता त्यांचं मी पाहिलंय की त्यांचा एक मुलगा जो आहे तो केमिकल इंजिनियर आहे। केमिकल इंजिनियर म्हणल्यानंतर आज तो मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये सुद्धा चांगल्या पदावर चांगल्या पॅकेजवर तो तिथं नोकरी करतो, पण त्यांनी सुद्धा आपलं सर्व योगदान किंवा आपलं जे ज्ञान आहे त्यांचं केमिकल फॅक्टरीच्या संदर्भामध्ये केमिकलच्या बाबतीचं ते सर्व या युनिटमध्ये ते उभं घेत आहेत। म्हणून निश्चितच एक त्यांनी चांगलं युनिट या ठिकाणी उभं केलं। त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठीच आज या ठिकाणी आलेलो होतो, त्यांचं कौतुक करण्यासाठी। मराठवाड्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हा प्लॅन आपण जे चालू केला तर जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा आणि याच्या प्राइस पण आम्ही मॅक्झिमम लोकांना परवडेल ह्या हिशोबाने। सगळ्यात महत्वाचं कसं असतं, प्राइस असतात मॅक्झिमम सर्व तळागाळातील लोकांना परवडावं ह्या हिशोबात प्राइस पण ठेवलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणवत्तेला आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं, त्यानंतर प्राइसलाही नाही हे केलेलं आणि ह्या ठिकाणी आम्ही छोटंसं औषधी वनस्पतीचं जे गार्डन आहे होमिओपॅथिक काही वनस्पतीचं एक 150 वनस्पती काहीतरी आम्ही 143 काहीतरी वनस्पती आम्ही प्लांटेशन केलं होतं, पण काही कारणास्तव 30% वनस्पती त्यातून काय म्हणजे उन्हाने म्हणा किंवा सॉईलचं त्यांना सहन नाही झालं म्हणा, ह्या 30% वनस्पती त्यातल्या गेलेल्या त्याचा आम्ही परत 2-3दा कल्टिवेशन करण्याचा प्रयत्न केला। हे करण्याचा उद्देश म्हणजे की आपल्या भागातील लोकांना भविष्यामध्ये शेतकरी लोकांना आपल्या शेतकरी मित्रांना शेतकरी वर्गांना आपण जे शेतकरी वर्गातून आलोय त्या शेतकऱ्यांना काय फायदा होईल हे पहिल्यांदा माझ्यावर मी ट्रायल करतोय। समजा मेडिसिन तयार केलंय पण ट्रायल मी माझ्यावरच घेतो, ज्यावेळेस मला चांगलं वाटेल त्यावेळेस मी इतरांना त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त कसा होईल, शेतकऱ्यांना कसं राहील किंवा नवीन मुलं जे शेतीकडे वळलेले आहेत त्यांना त्याचा फायदा कसा होईल त्याचा मी भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे। आणि याचा हॉर्टिकल्चर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जसं की आपला हरियाणा, कलकत्ता किंवा बाहेर देशामधून असं बरंच काही आपल्याला त्याच्यावर डिपेंड राहावं लागतं। त्याचा अजून थोडासा अभ्यास चांगल्या प्रकारे करून तर आपल्या भागात आजच्या प्रोडक्शन कंपनीच्या संदर्भात आपल्या आदरणीय डॉक्टर संजय पवार साहेबांनी जे काही आपल्या भागामध्ये गंगाखेडच्या ग्रामीण भागामध्ये एक रोजगार उपलब्ध व्हावं आणि त्या माध्यमातून इथल्या जनतेची सेवा व्हावं अशा उद्देशानं हे सगळं काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभा केलेली आहे। त्यानिमित्त त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। इतक्या चांगल्या प्रमाणात आहे लोकांची काय कसं आता सर्वप्रथम आपण या भागामध्ये होमिओपॅथीची सुरुवात केली होती। डॉक्टर साहेबांनी 1998ला सुरुवातीला त्यांच्या हॉस्पिटलचं ओपनिंग केलं। त्या भागामध्ये त्यावेळेला या भागामध्ये होमिओपॅथी कोणालाही माहिती नव्हती, पण आज घडीला त्यांनीच त्यांच्या कौशल्याच्या जोरावरती जवळपास 8 राज्यापर्यंत त्यांचे स्वतःचे पेशंट्स डेव्हलप केलेले आहेत। 8 राज्यातील रुग्ण आज त्यांच्याशी कनेक्टेड आहेत। तर यातून आपल्याला निश्चितच एक गोष्ट जाणून आलेली आहे की दिवसेंदिवस या पॅथीबद्दलचा जो होणारा विकास आहे, जो होणारा प्रचार आहे तो वाढत गेलेला आहे। त्यामुळे आपण तर निश्चितच अशी अपेक्षा करूया की
होमिओपॅथी असू द्या, आयुर्वेद असू द्या, युनानी असू द्या, या आयुष मंत्रालयाच्या ज्या काही पॅथी आहेत त्या आजकाल किंवा दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत आणि त्याचाच हा एक भाग म्हणून एक आपण पाहत असलेलं हे एक युनिट आहे. बघत असताल की मोठ्या प्रमाणावर इथं आपले सगळे मंडळी आलेले आहे. खूप हर्ष उल्हासात आणि उत्साहात आज एरुगजाची ओपनिंग झालेली आहे आणि आज आपल्या सर्वांना मी इतकेच सांगू इच्छितो की डॉक्टर संजयजी पवार यांनी सर्व युवकांसाठी एक उदाहरण निर्माण केलं आहे की तुम्ही जरी लहानशा एक छोट्या गावातून येत असाल पण तुम्ही उद्योग चालू करू शकतात आणि तुम्ही जॉब निर्माण करू शकतात, ना की कोणाच्या हाताखाली काम करून तुम्ही लोकांसाठी उद्योग चालू करू शकतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथं आपण जर बघत असाल तर एम्प्लॉयमेंट होणार आहे आणि येणाऱ्या काळात फक्त परभणी जिल्हाच नाही, महाराष्ट्र राज्यच नाही तर देश पातळीवर एरुगजा काम करणार आहे. मी आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो.